द सिरियस फॅक्टर. कापणीच्या वेळी उगवणाऱ्या ताऱ्यासारखा धगधगता, रात्रीच्या काळोखात अगणित ताऱ्यांच्या मांदियाळीत आपले तेज चमकावणारा तो तारा ज्याला माणसे ओरियनचा श्वान म्हणतात. तो सर्वांमध्ये अत्यंत तेजस्वी आहे, तरीही एक अमंगल संकेत म्हणून मानला गेला आहे आणि असहाय्य माणसांवर तो मोठे संकट आणतो. द इलियाड. तो अनेक रंगांनी नटून अतिशय समृद्धपणे येतो. एम. मार्टिन, 1907. लायराच्या प्रिझममधून गेलेल्या आणि फाउंडर्सपासून विखंडित झालेल्या कुतूहलपूर्ण रचनेद्वारे शोधल्या गेलेल्या पहिल्या क्षेत्रांपैकी एक क्षेत्र म्हणजेच सिरियसचे साम्राज्य होय. सिरियस हे संपूर्ण वैश्विक कुटुंबासाठी एक अत्यंत महत्त्वाच्या प्रतीकाचे प्रतिनिधित्व करते, ते म्हणजे त्रिकूट. जरी बहुतेक खगोलशास्त्रज्ञांनी याला वैज्ञानिकदृष्ट्या मान्यता दिली नसली तरीही सिरियस हा एक त्रिगुणात्मक तारासमूह आहे. प्रतिकात्मकदृष्ट्या हे त्या टेम्पलेटचे प्रतिनिधित्व करते जेथे त्रिकोणाच्या पायाशी 2 ध्रुवीयता असतात आणि शिखरावर ॲपेक्सवर त्या ध्रुवीयतांचे एकत्र येणे किंवा एकीकरण होते. ध्रुवीयतेच्या विलिनीकरणाद्वारे पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या वैश्विक कुटुंबाच्या इच्छेचा मूलभूत पायाच यातून प्रतिबिंबित होतो. आयामी संमोहनानंतर ज्या अनेक जाणीवांनी अमूर्त किंवा भौतिक नसलेले नॉन फिजिकल राहणे पसंत केले, त्यांनी स्वतःला सिरियसच्या क्षेत्राकडे आकर्षित केले. या ठिकाणी त्यांनी सिरियसला पुढे उलगडणाऱ्या नाटकात जी महत्त्वाची भूमिका बजावायची होती त्यासाठी भौतिक तसेच अभौतिक पाया रचण्यास सुरुवात केली. फाउंडर्सच्या पावलांवर पाऊल ठेवत ते सुरुवातीच्या काळातील काही अत्यंत महत्त्वाचे अनुवांशिक आणि इथेरिक इंजिनियर्स बनणार होते. पुढे काय घडणार आहे याचा अंदाज घेऊन या भौतिक नसलेल्या सिरियन्सनी ऊर्जेचे द्रव्यामध्ये रूपांतर करून तिसऱ्या घनतेच्या जगाची निर्मिती करण्यास सुरुवात केली, जे जग पुढे जाऊन भौतिक जीवन टिकवून ठेवण्यास सक्षम होणार होते. ज्या जाणीवांनी अमूर्त किंवा अभौतिक अवस्थेत तिथे राहणे निवडले असते, त्यांच्यासाठी त्यांनी कंपनांवर आधारित अधिक केंद्रित क्षेत्रांचीही व्हायब्रेशनली फोकस्ड रियांग्सची निर्मिती केली. अशा प्रकारे जाणिवेच्या सर्व प्रकारच्या प्रकटीकरणासाठी योग्य अशी क्षेत्रे निर्माण करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे ते एल्डर्स ऑफ सिरियस, सिरियसचे ज्येष्ठ म्हणून ओळखले जाऊ लागले. लायरन आणि वेगन यांच्यातील संघर्षाच्या काळात तिथे एकरूप होण्याच्या इच्छेने दोन्ही ध्रुवीयतांच्या प्रतिनिधींनी सिरियसच्या क्षेत्रात वास्तव्य केले. सिरियसच्या ज्येष्ठांनी सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या ऊर्जेच्या मोठ्या प्रवाहासाठी पूर्व तयारी केली होती. पुढे नेमकी कोणती स्थिती ओढावणार आहे याची त्यांना पूर्ण जाणीव होती. ज्या वेगन लोकांनी सिरियसच्या क्षेत्रात राहणे निवडले होते त्यांनी एका तिसऱ्या घनतेच्या वास्तवात भौतिकरित्या अवतार घेण्याचा निर्णय घेतला. सांस्कृतिकदृष्ट्या ते मुख्यत्वाने पुरुषत्वामध्ये अत्यंत ध्रुवीकृत होते आणि त्यांचे तत्वज्ञान वर्चस्व डॉमिनन्स गाजवण्याचे होते, जे चौथ्या घनतेमध्ये टिकवून ठेवणे अधिक कठीण होत चालले होते. त्यांना असे वाटत होते की त्यांनी आपल्या पर्यावरणावर वर्चस्व गाजवले पाहिजे आणि स्वतःच्या उत्क्रांतीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. त्यांच्या मते यामुळे त्यांना त्यांच्या क्षेत्रावर प्रभुत्व मिळवता आले असते आणि त्या बिंदूपासून त्यांची उत्क्रांती एका वेगवान गतीने पुढे गेली असती. या इच्छेतून वेगन लोकांनी सिरियसच्या सूर्यांपैकी एका सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहावर आपली वसाहत स्थापन करण्याची योजना आखण्यास सुरुवात केली.
जर त्यांना वर्चस्व गाजवण्याचा आपला तत्वज्ञानात्मक दृष्टिकोन कायम ठेवायचा असेल, तर या तत्वज्ञानात अंतर्निहित असलेले नैसर्गिक ध्रुवीकरण केवळ तिसऱ्या घनतेच्या अस्तित्वातच चालू ठेवता येऊ शकत होते. ते भौतिकतेवर आपले लक्ष घट्टपणे केंद्रित करणार होते, ज्यामुळे सध्याच्या पृथ्वीवरील पेक्षाही अधिक दाट असा भासाचा आणि विस्मरणाचा पडदा वेल ऑफ इल्युजन अँड फॉरगेटफुलनेस तयार होईल. त्यांना त्यांच्या स्वतःच्या क्षमतेवर इतकी खात्री होती की त्यांनी निवडलेल्या जगावर विकसित होत असलेल्या प्रायमेट सारख्या प्रजातींच्या उत्क्रांतीची प्रक्रिया अत्यंत ईर्षेने वेगवान करण्यास सुरुवात केली. ते पृथ्वीच्या तिसऱ्या घनतेच्या पृथक्करणाच्या आकर्षणाविषयी खूप अनभिज्ञ होते. जसा त्या स्थानिक प्रजातीचा DNA त्यांच्या इच्छेशी सुसंगत झाला, तसा त्यांनी अवतार घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर लगेचच या नवीन सिरियन्सनी वेगळ्या ग्रहाशी असलेला आपला स्मृतींचा संबंध गमावला. तो विस्मरणाचा पडदा अतिशय दाट होता. विस्मृती निर्माण करण्याची त्यांची इच्छा इतकी तीव्र होती की आपल्या मूळ स्थानाबद्दल काहीच आठवत नव्हते. ते स्वप्न पाहत नव्हते, ते ध्यान करत नव्हते. ते वर्चस्वाची रचना कायम ठेवण्याविषयी व्यतिरिक्त त्यांनी कोणत्याही सर्जनशील उपक्रमांचा पाठपुरावा केला नाही. जेव्हा त्यांची ही ईर्ष्या भौतिक वास्तवात उतरली, तेव्हा तिने एकमेकांवर आणि त्यांच्या सभोवतालच्या विश्वावर वर्चस्व गाजवण्याच्या इच्छेने प्रेरित झालेली एक संस्कृती निर्माण केली. जसा हा नकारात्मक सिरियस ग्रह विकसित होत होता, तसा लायरा येथील एका गटाने सिरियस प्रणालीच्या बाहेरच्या दिशेने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. या जीवांनी भौतिक नसलेल्या क्षेत्रांमध्ये राहणे निवडले. त्यांचा दृष्टिकोन इतरांच्या सेवेच्या कल्पनेकडे ध्रुवीकृत होता. वेदनेत असलेल्या लोकांच्या भौतिक उपचारात, फिजिकल हिलिंगमध्ये त्यांना विशेष रस होता. स्वतःचे आध्यात्मिक अस्तित्व नाकारणारे नकारात्मक सिरियन्स आणि वेदनेत असलेल्या सर्वांना बरे करणे हे आपले कर्तव्य मानणारे लायराचे मूळ रहिवासी असलेले सकारात्मक अमूर्त सिरियन्स यांच्या एकत्र येण्यामुळे अशा एका तणावाची गतिशीलता निर्माण झाली जी संपूर्ण सिरियस प्रणालीमध्ये आणि त्यापलीकडेही गुंजली. हे महानाट्य सुरू झाले. सकारात्मक जीवांनी सुप्त आणि अचेतन पातळीवर नकारात्मक जीवांवर प्रेम आणि उपचार करणाऱ्या ऊर्जेचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. कारण नकारात्मक जीव एकाच गोष्टीवर घट्टपणे केंद्रित होते, ज्यामुळे या ऊर्जेने त्यांच्यात मानसिक वेदना निर्माण केला. नकारात्मक जीवांनी जितका जास्त प्रतिकार केला, तितका जास्त सकारात्मक जीवांनी उपचार करणारी ऊर्जा पाठवली. या परस्पर संवादामुळे असा संघर्ष निर्माण झाला जो सिरियन प्रणालीमधील सर्व चेतनेसाठी अत्यंत अस्वस्थ करणारा होता. अखेर सिरियसच्या ज्येष्ठांनी एल्डर्स ऑफ सिरियस यामध्ये हस्तक्षेप केला. असा निर्णय घेण्यात आला की हा संघर्ष पुन्हा एकदा एखाद्या दुसऱ्या ठिकाणी हलवला जावा. यावेळी एकत्रीकरणाचा प्रयत्न थोड्या कमी ध्रुवीकृत दृष्टिकोनातून केला जाणार होता. ज्येष्ठांनी या संघर्षासाठी एका नवीन घराचा शोध घेतला. ओरायन नावाच्या क्षेत्राचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक गुणधर्म शोधून काढण्यास त्यांना फारसा वेळ लागला नाही. अशा प्रकारे सिरियस म्हणजेच डॉग स्टार हा शिकारी ओरियनसाठी कसा मार्ग दाखवतो या दंतकथेची सुरुवात होते. एकदा का मूळ संघर्ष सिरियस प्रणालीपासून दूर केला गेला की तिथे केवळ भौतिक संस्कृती शिल्लक राहिली. त्यांनी स्वतःला स्पिरिट पासून इतके दूर केले होते, अगदी मृत्यूपर्यंत, की त्या प्रणालीमध्ये पुन्हा तात्काळ पुनर्जन्म घडून येत असे, ज्यामुळे ते कोणत्याही प्रकारच्या अमूर्त अस्तित्वापासून अधिकच दुरावले गेले.
म्हणूनच बहुतेक नकारात्मक समाज या संघर्षाबद्दल अनभिज्ञ होता. त्यामुळे ओरियन प्रणालीमध्ये होणाऱ्या त्यांच्या हालचालींबद्दल त्यांना जागरूक केले जाऊ शकले नाही. त्यांचे समाज विस्मरणाच्या धुक्यात तसाच जगत राहिला. ज्यांना नकारात्मक सकारात्मक एकीकरणाची तीव्र इच्छा होती ते आता सिरियसला जाण्याऐवजी थेट लायरा वेगामधून ओरियनकडे गेले. कधीकधी अत्यंत दुर्मिळ प्रसंगी एखादा आत्मा नकारात्मक सिरियन जगातून जागृत व्हायचा आणि ओरियनच्या क्षेत्रात प्रगती करायचा. सकारात्मक अमूर्त सिरियसच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ते आता वेदनेत असलेल्या नकारात्मक जीवांवर थेट प्रभाव टाकण्यास सक्षम होणार होते. हे कार्य पार पाडण्यासाठी अनेकांनी आनंदाने ओरियनच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. इतरांनी सिरियसच्या क्षेत्रातच राहणे पसंत केले आणि आपल्या हीलिंग ॲबिलिटीज इतर ध्येयांकडे केंद्रित केल्या. लायरा येथील इतर सकारात्मक जीवही ओरियनच्या या लढ्यात सामील झाले. अशा प्रकारे वैश्विक इतिहासाचा जन्म झाला. सकारात्मक सिरियन्सच्या भौतिक उपचारांना सुलभ करण्याच्या इच्छेमुळे त्यांनी स्वतःला आर्क्टुरसच्या ऊर्जेशी जोडले. आर्क्टुरस हा प्रामुख्याने भावनिक उपचाराच्या इमोशनल हीलिंगच्या कल्पनेकडे केंद्रित आहे. एकत्र येऊन ते सिरियस आर्क्टुरस मॅट्रिक्स तयार करतात. या मॅट्रिक्सने शरीर, मन आणि आत्म्याच्या उपचाराचे प्रतिनिधित्व करणारी एक समग्र ऊर्जा, होलिस्टिक एनर्जी म्हणून वैश्विक कुटुंबातील जवळपास प्रत्येक भौतिक ग्रहावर आपला मार्ग शोधला आहे. पृथ्वी ग्रहाने सिरियस आर्क्टुरस मॅट्रिक्स अनेक रूपांमध्ये अनुभवला आहे. ही एक अशी मूळ ऊर्जा आहे जी एखाद्या व्यक्तीद्वारे किंवा समाजाद्वारे अनेक उद्देशांसाठी वापरली जाते. ही लवचिक आहे आणि तिला कोणताही योग्य व्याख्येत किंवा आकारात ढाळले जाऊ शकते. तिचा आकार कोणताही असो, ती भौतिकतेच्या सेवेसाठीच समर्पित आहे. सिरियस आर्क्टुरस मॅट्रिक्स विखंडित तुकड्यांना त्यांच्या समष्टीशी असलेल्या संबंधाची आणि सेल्फ हीलिंगच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेची आठवण करून देतो. जरी हे प्रमाण खूप कमी असले तरी सकारात्मक सिरियन्सच्या एका गटाने भौतिक वास्तवात अवतार घेण्याचाही निर्णय घेतला. तथापि त्यांनी मानवाकृती रूप न घेता एक असे रूप निवडले जे त्यांच्या स्वभावाचे प्रतिनिधित्व करते. ते रूप म्हणजे सिटेशियन, सस्तन जलचर प्राणी जसे की डॉल्फिन आणि देवमासे. डॉल्फिन आणि देवमासे हे एका भौतिक ध्रुवीकृत जगावर सिरियन ऊर्जेच्या रूपांतराचे प्रतिनिधित्व करतात. मूळ प्रतिकात्मकतेमध्ये पाणी हे सुप्त मनाचे, सबकॉन्शियस माइंडचे प्रतीक आहे. सिटेशियन्स जिथे शांतपणे अस्तित्वात आहेत, पृथ्वीच्या महासागरांमध्ये आणि मानवाच्या मनाच्या सुप्त समुद्रात. ते मानवतेच्या एकीकरणाच्या क्षमतेचे स्मरणपत्र म्हणून काम करतात. तात्काळ संपर्कात असलेल्या संपूर्ण वैश्विक कुटुंबाचा भाग असलेल्या सर्व ऊर्जांपैकी सिरियसची ऊर्जा पृथ्वीवर सर्वात व्यापकपणे वापरली जाते. सिरियस या नावाचा अर्थ तेजस्वी, चमकणारा किंवा धगधगता असा होतो, ज्याला डॉग स्टार आणि नाईल स्टार असेही म्हणतात. कदाचित हा तारा सर्वात जास्त तेजस्वी असल्यामुळे आणि पृथ्वीवरून दिसणारा दुसरा सर्वात जवळचा तारा असल्यामुळे अनेक प्राचीन संस्कृतींनी सिरियस ऊर्जेचे महत्त्व ओळखले होते, ज्यामध्ये प्रामुख्याने इजिप्शियन्सचा समावेश आहे. कधीकधी सिरियस चेतना तिसऱ्या घनतेतील मानवांना दिसण्यासाठी आपली फ्रिक्वेन्सी घनीभूत करण्याचा पर्याय निवडते. अनेक इजिप्शियन राजवंशांच्या काळात सिरियनमधील जीवाने त्यांना एखाद्या देवाच्या वेशात जसे की आयसिस, ओसिरिस आणि अनुबिस यांना भेट देणे ही सामान्य गोष्ट होती. या वेशभूषेमुळे इजिप्शियन्सना त्यांचा आदर करणे सोपे झाले आणि अनेक वेळा या भेटींमुळे त्या अगदी सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी त्यांच्यात जागृत झाल्या जेव्हा देव पृथ्वीवर उघडपणे वावरत असत. या सिरियन्सने इजिप्शियन्सना तसेच पृथ्वीवरील इतर संस्कृतींना अत्यंत प्रगत खगोलशास्त्रीय आणि वैद्यकीय माहिती दिली. आजच्या काळातही
अभ्यासक या माहितीच्या मूळ स्रोतावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला मायन संस्कृतीचे सिरियसची एक वेगळे आणि अद्वितीय नाते होते. त्यांना अत्यंत प्रगत वैद्यकीय पद्धती आणि वैश्विक खगोलशास्त्रीय माहिती देण्यात आली, जी आजच्या काळातील आधुनिक वैज्ञानिकांनाही पूर्णपणे उलगडता आली नाही. त्यांचे सिरियसशी असलेले नाते बरेच घट्ट होते. हे मायन लोक एका अर्थाने सिरियसच्या क्षेत्रातील असे पर्यटक होते ज्यांना भौतिकतेचा अतिशय जवळून अनुभव घ्यायचा होता. मायन लोकांशी असलेले त्यांचे नाते इतके घट्ट होते की सिरियन्सनी त्यांच्यासोबत रूपांतराचे तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी ऑफ ट्रान्समिटेशन सामायिक केली. द्रव्याचे मॅटरचे शुद्ध ऊर्जेत किंवा चेतनेमध्ये रूपांतर करण्याचे तंत्रज्ञान. जेव्हा त्यांचे धडे पूर्ण झाले तेव्हा मायन वंश नाहीसा रूपांतरित झाला आणि मानवतेसाठी अनुकरण करण्यासाठी एक मार्ग मागे सोडून गेला. या सिरियन्सनी भावी पिढ्या शोधून काढण्यासाठी अनेक टाइम कॅप्सूल्स आणि कोडी मागे ठेवली. या कोड्यांपैकी एक म्हणजे क्रिस्टल स्कल, स्फटिकाची कवटी. ही क्रिस्टल स्कल मानवाच्या आणि चेतनेच्या अनंत स्वभावाचे प्रतिनिधित्व करते. तिच्या खोलीत डोकावून पाहिले असता भूतकाळ आणि भविष्यकाळाचा अंदाज घेता येतो. तिच्या या स्वरूपाकडे पाहिल्यावर ज्या भावना आणि डेटा जागृत होतो त्याचे रूपांतर कसे करावे हे मानवाला अजून कळलेले नाही. कदाचित एखाद्या दिवशी या कवटीमध्ये संकेतीकरण झालेली माहिती मानवतेच्या स्मृतींचे एक ठिणगे जागृत करेल, जसा सिरियनचा संभाव्य हेतू असावा. ते अशा प्राथमिक गटांपैकी एक आहेत ज्यांनी अनेक रूपांमध्ये पृथ्वीच्या भूतकाळाविषयी क्लूज मागे ठेवले आहेत. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की सिरियन्सचा उल्लेख केवळ परग्रहवासियांचा एक गट म्हणून न करता स्वतःला भौतिक आणि अभौतिक अशा दोन्ही रूपांमध्ये व्यक्त करणारी एक सामूहिक चेतना ग्रुप कॉन्शियसनेस म्हणून केला जाणे अपेक्षित आहे. पृथ्वीवरील विकसनशील संस्कृतीसाठी ते एक मार्गदर्शक शक्ती आहेत. पुढील प्रकरणामध्ये वेध घेतला जाईल त्याप्रमाणे पृथ्वीवर मानव प्रजातींच्या निर्मितीमधील ते एक मुख्य पात्रांपैकी आहेत. आता पुन्हा त्या नकारात्मक सिरियन ग्रहाकडे वळताना पृथ्वीवर त्यांच्या तंत्रज्ञानाचे एक मिळते-जुळते रूपांतर पाहायला मिळते. ज्या प्रथेला ब्लॅक मॅजिक किंवा डार्क आर्ट्स म्हटले जाते, तिची मुळे या नकारात्मक सिरियन्सच्या तत्त्वज्ञानात दडलेली आहेत. सिरियन संस्कृतीमध्ये या नकारात्मक शक्तीची पद्धतशीर पूजा सेटच्या मंदिरांमध्ये आणि पुरोहितांद्वारे केली जात असे. हे तत्त्वज्ञान वैश्विक संरचनेत पुन्हा समाविष्ट होण्याचा विचार नाकारते. या तत्त्वज्ञानाचा सराव करणारे स्वतःला अद्वितीय आणि वेगळे अहंकार केंद्री समजतात. त्यांनी निर्माण केलेला हा भास या त्यांच्या कृतींच्या बेजबाबदारपणाचा आहे. आपली कृती आणि विश्वासच आपले वास्तव निर्माण करतात, ज्यातून आपण पळून जाण्याचा प्रयत्न करत आहोत हे कळण्यासाठी त्यांना अनेक धडे आणि कधीकधी अनेक जन्म घ्यावे लागतात. भाषांतराचा विचार केला तर पृथ्वीवर थोड्या नकारात्मक दृष्टिकोनातून दिसणारा सिरियस प्रभावाचा दुसरा आविष्कार म्हणजे इल्युमिनाटी होय. इल्युमिनाटी हा भौतिक आणि अभौतिक अशा नकारात्मक दृष्टिकोन असलेल्या आणि काही सकारात्मक दृष्टिकोन असलेल्याही परग्रहवासियांचा एक गट आहे, जे सुरुवातीच्या काळात भौतिक जीवांच्या रूपात पृथ्वीवर आले होते. या जीवांना अखेर असे वाटू लागले की त्यांना ती शक्ती मिळाली नाही ज्यासाठी ते स्वतःला पात्र समजत होते. मानवतेशी संवाद साधणाऱ्या सुरुवातीच्या परग्रह चेतनांपैकी अनेकांनी आपल्या ऊर्जेला किंवा त्यांच्या इतिहासाला उत्क्रांत होण्याची आणि पृथ्वीला मदत करण्यासाठी एक नमुना बनण्याची परवानगी दिली. नियंत्रणाची संकल्पना हीच त्यांची ओळख आहे. जर ते इतरांवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत तर त्यांना वाटते की त्यांचे अस्तित्वच नाही आणि ते अस्तित्वात नसण्याच्या कल्पनेने अत्यंत भयभीत होतात. या प्रेरणेमुळेच त्यांनी सुरुवातीपासूनच पृथ्वीच्या विकासात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आहे. एखाद्या त्रासदायक कीटकाप्रमाणे ते कटकट आहेत, परंतु ते क्वचितच गंभीर समस्या निर्माण करतात. केवळ अशाच व्यक्तीवर त्यांचा प्रभाव
पडू शकतो, ज्यांना स्वतःची शक्तीची जाणीव नसते आणि पृथ्वीवरील अशा शक्तींच्या संरचनेत ते आढळतात ज्यांची मुळे शक्तिहीनतेच्या भीतीमध्ये दडलेली आहे. जर एखाद्याने त्यांना स्वतःवर प्रभाव टाकू दिला नाही, तर ते कोणताही प्रभाव पाडू शकत नाहीत. हे सर्व शेवटी स्वतःच्या अंगी असलेल्या शक्तीचा वर अधिकार मिळवण्याच्या मुद्द्यावर येऊन थांबते. सिरियस ऊर्जेच्या समकालीन प्रकटीकरणाशी संबंधित एक अंतिम विचार म्हणजे यूएफओ साहित्यात पाहिल्याप्रमाणे धोकादायक किंवा भीतिदायक परग्रहवासियांचे दिसणे. बऱ्याच अंशी अत्यंत नकारात्मक यूएफओ अनुभव, गुरांची अंगविच्छेदने आणि मॅन इन ब्लॅक ही घटना नकारात्मक सिरियस आणि ओरियन गटाशी जोडलेली आहे, जे प्रत्यक्ष हानी पोहोचवण्यापेक्षा जास्त भीती निर्माण करतात. काही वेळा भौतिक सिरियन्स आणि ओरियन्स सूर्यमालेतील संरक्षणाचे स्तर भेदून आत येऊ शकतात आणि विध्वंस घडवून आणण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यांची प्रेरणा काय आहे? सुरुवातीचा इतिहास आणि देवांच्या संघर्षाचे स्वरूप याविषयी प्राचीन सुमेरियन ग्रंथांचा अभ्यास करताना एक स्पष्ट कल्पना येते की पृथ्वी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या गटांद्वारे प्रादेशिक वादाच्या मुद्द्यांमध्ये गुंतलेली होती. हा प्रश्न वारंवार विचारला गेला आहे की सिरियन्स पृथ्वीच्या विकासात इतके का गुंतलेले दिसतात. जर हे खरोखर सत्य असेल की सिरियस हा एक त्रिगुणात्मक तारासमूह आहे, तर असे असू शकेल का की सोल, पृथ्वीचा सूर्य, हा तिसरा तारा आहे किंवा कधीकाळी होता? जर तसे असेल तर पृथ्वी तिच्या सुरुवातीपासूनच सिरियन्समधील प्रादेशिक वादाचा भाग राहिला असण्याची शक्यता आहे. हे स्पष्ट होऊ शकते की नकारात्मक सिरियन्स पृथ्वीवर त्यांच्या इच्छेनुसार वागणे आपला हक्क का मानतात आणि सिरियसच्या अंतर्गत बाबींमध्ये चुकीचा हस्तक्षेप केल्याबद्दल ते इतर परग्रहवासियांवर बोट का ठेवतात, ज्यामुळे अनेक ऐतिहासिक वाद झाले आहेत. सिरियन्स पृथ्वीला आपल्या प्रदेशाचा भाग मानू शकतात. वर्तमान काळात सोल, सूर्य, सिरियस प्रणालीपासून केवळ 8.7 प्रकाशवर्षे दूर आहे, ज्याला खगोलशास्त्रज्ञांनी आमचा स्थानिक तारा कुटुंबाचा भाग, लोकल स्टार फॅमिलीचा भाग मानले आहे. सुरुवातीच्या सिरियन्सपैकी अनेक जण आनुवंशिक इंजिनिअरिंगमध्ये, जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये खूप पारंगत होते. पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळात भौतिक सिरियन्सनी सुरुवातीच्या मानवांच्या आत एक सुप्त DNA कोड ठेवला होता. जेव्हा मानवी वंश एक प्रजाती म्हणून एका विशिष्ट कंपन फ्रिक्वेन्सीवर पोहोचेल, तेव्हा हा कोड कार्यान्वित होईल. हा कोड पृथ्वीवरील लोकांना मानवतेच्या आकाशगंगेतील भूतकाळ लक्षात ठेवण्यास मदत करेल. समकालीन नकारात्मक सिरियन्स या कल्पनेने अत्यंत भयभीत झाले आहेत. अस्तित्वात नसण्याच्या भीतीने त्यांनी स्वतःला चौथ्या घनतेमध्ये संक्रमित होण्यापासून सातत्याने रोखले आहे. त्यांना भीती वाटते की जर पृथ्वीने संक्रमण केले तर ते देखील संक्रमित होतील आणि त्यांचे अस्तित्व संपुष्टात येईल. त्यांचा असा विश्वास आहे की जर त्यांनी समाजाला भीतीच्या सायीखाली ठेवले तर पृथ्वी हे संक्रमण करू शकणार नाही. एकंदरीत विचार करता ते मानवतेचे नशीब ठरवू शकत नाहीत, कारण नकारात्मक सिरियन्सना वाटते त्यापेक्षा पृथ्वीवरील मानवांकडे खूप जास्त शक्ती आहे. परंतु ते आपले प्रयत्न सुरूच ठेवतील, कारण त्यांना दुसरा कोणताही मार्ग माहीत नाही. भौतिक परग्रहवासियांचा सामना असो किंवा मूळ प्रतिकात्मक ऊर्जेचा सामना असो, सिरियन ओळख मानवतेच्या ओळखीशी घट्ट विणलेली आहे. ती ज्ञानाने समृद्ध आहे आणि आव्हानांनीही भरलेली आहे. मानवाने सिरियसला नेहमी त्रिकूट म्हणून आणि ते ज्याचे प्रतिनिधित्व करते म्हणजेच ध्रुवीयतेमधून एकीकरण या रूपात लक्षात ठेवले पाहिजे, जे पृथ्वीचे अंतिम ध्येय आहे. वीडियोस बनाने हैं, फिल्मोरा है ना।